मोर्शी वरुड मतदारसंघात नेमकी कुठल्या उमेदवाराची हवा आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पोहोचलेलो आहोत सध्या लोणी शहरामध्ये आणि लोणी गावात नेमकी कुठल्या उमेदवाराची हवा आहे हे जाणून घेणार आहोत। आहेत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। हे आता कसं आहे लढत आहे याच्यात विक्रम ठाकरे नाही सांगता नाही येणार कारण का देवेंद्र भोयरचाही थोडासा सिंहाचा वाटा याच्यात म्हणजे भरपूर पैसा आणलाय त्यांना मतदारसंघात। त्याच्या कारणाने थोडी फाईट देऊ शकते असं काही नाही आहे। तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र भोयर या बाजूने काही मंडळी आहेत कोण आ सकता चुनके सध्या लिफाफा विक्रम ठाकरे काय वाटतं हो कोण येऊ शकते निवडून? लिफाफा विक्रम ठाकरे या बाजूने देखील बरीच मंडळी कोण येऊ शकते पता नहीं हम तो बाहर के या बाजूने आहेत काय विक्रम ठाकरे कोण विक्रम ठाकरे पक्का आहे काय पक्का उसके बाद ड्राइवर की सरकार काय वाटते कोण येऊ शकते निवडून? कोण आहे देवेंद्र भोयर इकडे पण आहे आणि इकडे पण आहे बऱ्याच लोकांसोबत आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकी लोणी शहरामध्ये हवा कोणाची आहे। दादा कोण येऊ शकते निवडून? चंदू यावलकर पक्का आहे का? या बाजूने देखील मंडळी आहे आणि सर्वांसोबत आपण आढावा घेणार आहोत लोणी शहरामध्ये की नेमकी जनतेच्या मनातला उमेदवार नेमका कोण आहे। आता काय सांगू राजू तरी अंदाज विक्रम ठाकरे वाटते भाऊ आणि आमचे यावलकर चंदू भाऊ दोघात लढत आहे। हा तुम्हाला काय वाटतं? दोघातच आहे कोण दोघं? चंदू भोन आहे हे विक्रम बरेच मंडळी आहेत तुम्हाला काय वाटते कोण येऊ शकते निवडून? माझा लिफाफा आहे बा पक्का आहे काय? पक्का आणि बरेच मंडळी आहे या बाजूनं सर्वांसोबत आपण बातचीत करणार आहोत। कोणीच नाही आहे सध्या अधिक वातावरण बनायचं 18 तारखेला दोन आमदार म्हणजे दोन युती हे आहे का नाही आपला मैत्री लढत त्याच्यावर दोन्ही निवडून देईन ना। तुम्हाला काय वाटतं? दादा त्यात मला समजतच नाही काही हवा इथं घड्याळची आणि विक्रम ठाकरेची दोघांची। घड्याळ म्हणजे खोटे बोलते हो घड्याळी शकन बा देवेंद्र भुया। हा देवेंद्र भोयर क्या लगता हो? आपल्याला जो कर्ज माफ करून तो आला पाहिजे। काय वाटतं इथचा माणूस ज्या 4 जण लढतीत आहे तर त्या नाही वाटत पालुगाली वाटते चारही पालुगाले या बाजूने देखील आहे काय वाटते निवडून कोण येईल? माझा एरिया नाही आहे आम्ही तरी काय सांगता आता लोकांच्या जन जिकडे जाईन तिकडे आपण। तुम्हाला काय वाटते? विक्रम ठाकरे पक्का आहे का? पक्का काय वाटतं? सांगितलं या बाजूने आहेत काकाजी कोण येऊ शकते निवडून? हो लिफाफा दिसते बा विक्रम ठाकरे। हा विक्रम ठाकरे तुम्हाला काय वाटतं? विक्रम ठाकरे पक्का आहे काय? ते आता अंदरचं पाहत आहे पण विक्रम ठाकरे कोण येऊ शकते? यावलकर क्या लागतं? सांगितलं ना हा तुम्ही सांगितलं काय वाटतं हो कोण येऊ शकते निवडून? आता सध्या काय सांगा बा काय सांगा कोण येऊ शकते निवडून? आता काय चौरंगी फाईट आहे तरी अंदाज कोणामध्ये लढत होईल? ठाकरे आणि कमळ ठाकरे आणि कमळ। तुम्हाला काय वाटते? आपला विक्रम ठाकरे आणि आपला यावलकर दोघांमध्ये लढत होईल। दोघात कोणाचं पारड जवळ वाटते? मला विक्रमचं पार्ट जर वाटते जवळ वाटते। चांगला माणूस आहे एकदम सज्जड पोरगा आहे नवीन पोरगा आहे सज्जड पोरगा आहे एकदम आणि माझा विद्यार्थी आहे विशेष म्हणजे येऊ शकते तो जिल्हा परिषद मध्ये होता तो पंचायत समितीचा सभापती होता चांगले कामं केले एकदम चांगले बरं काय वाटते कोण येऊ शकते निवडून यावर्षी? कोण येऊ शकते? विक्रम भाऊ येईल। फाईट कोणासोबत राहील? विक्रम भाऊची फाईट राहील यावल्यासोबत यावलकर। काय वाटते काकाजी कोण येऊ शकते निवडून? विक्रम भाऊ ठाकरे सगळे पक्का येच राहिले नाही का? तर या बाजूने देखील आहेत मंडळी त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत
आणि जाणून घेणार आहोत नेमका जनतेचा जो कौल आहे तो कोणाकडे आहे आणि जनता कोणाकडे जास्त वळते आहे. काय वाटते कोण येऊ शकते निवडून अंदाज? आता कोणाला सांगू अंदाज? हा तुम्हाला काय वाटते? आपल्याला पाव लिफावा विक्रम ठाकरे. विक्रम ठाकरे पक्का आहे काय? काय पक्का निवडून कोण येऊ शकते? आपली बीजेपी भाऊ पक्क. पक्का. या बाजूनं आहे बरेचसे मंडळी, यांच्यासोबत देखील आपण बातचीत करू. काय वाटते दादा कोणाचं पारडं जड वाटते सध्या? जवळ तर भाऊ तसं तिघही आहे फाईटले, त्यामुळे आपलं चंदू भाऊ वाटते जरा. हॅलो काय म्हणता? कोण कोण येईन भाऊ म्हणून देवेंद्र भुयाराची आशा हे दिसते भाऊ मला. येऊ शकते? येऊ शकते अशी हे वाटून राहिलं मला. तुम्हाला काय वाटते? येऊ शकते ना देवेंद्र भुयार. त्याची लढत कोणा? बीजेपी सोबत. बीजेपी. या बाजूनं युवा वर्ग आहेत. काय वाटते दादा कोणाची हवा आहे? काय माहिती आता कोणी आहे. काकाजी कोण येऊ शकते निवडून सध्या? डायरेक्ट निवडूनच. तरी हवा कोणाची वाटते? जो जो विकास करण बा तो. नाही म्हणजे सध्या आता लढत आहे, 4 लोक आहेत लढतीत, त्यापैकी कोण वाटते? देवेंद्र दादा या आले पाहिजे. चांगला माणूस आहे. हा काम केले बा आमच्या एरियात म्हणून राहिलो. तर या बाजूनं देखील बरीच मंडळी आहेत. काय वाटते काकाजी कोणाची हवा? एमपीतला आहे ना बा, इकडला नाही ना. इथं असता का तुम्ही? नाही. तुम्ही असता का इकडे? हो. कोण येऊ शकते निवडून? आता काय सांगा भाऊ, तरी अंदाज? अंदाजीने सांग. हवा कोणाची वाटते? हा हवा हवा भुयाराची वाटते भाऊ. भुयार. हो. कोण येऊ शकते? काय सांगायला खिचडी आहे पण. लोणी गावातील आता आपण दुसऱ्या मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि नागरिक आपल्या सोबत आहेत. काय वाटतं काकाजी सध्या कोणाची हवा आहे निवडणुकीत? सर्वच लोकांची आहे. कोणाचं पारडं जड आहे? सर्वांचाच. तुम्हाला काय वाटतं? 4 लोकांचं आहे ते. तरी कोणामध्ये लढत होऊ शकते मुख्य? लढत बीजेपी आणि हे वाटते असं काय नाव त्याचं पाकिटवाला विक्रम ठाकरे. विक्रम ठाकरे. कालच्या सभेमध्ये लढत. असं वाटते. या बाजूनं काही व्यापारी आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेऊ नेमकं जनतेचा जो कौल आहे तो कोणाकडे जास्त आहे. काय वाटते जरा कोणाची हवा वाटते? विक्रम पक्का आहे काय? तुम्हाला काय वाटते? देवेंद्र भुयार निवडून येऊ शकते 100%. पक्का. लढत कोणासोबत होईल देवेंद्र भुयारची? देवेंद्र भुयार आणि विक्रम ठाकरे दोघांमध्ये. देवेंद्र भुयार आणि विक्रम ठाकरेमध्ये लढत होणार असं देखील चित्र या लोणी गावात पाहायला मिळतंय आणि बरेच मंडळी आहेत. या त्यांना विनंती आहे माझी का त्यांनी महत्त्वाचं जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. जसं सोयाबीनचे भाव असो किंवा संत्रा असो. एवढा मोठा वरुड मोर्शी संत्रा मार्केट आहे, पण संत्र्यासाठी हे स्थानिक नेते जे आहे यांचं काहीच प्राबल्य नाही आहे. यांनी कृपया करून माझी एक विनंती आहे की शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांवर थोडंफार लक्ष द्यावं. शेतकरी संत्रा प्रक्रिया प्रकल्प झाला पाहिजे. शेतकऱ्याची जे काही समस्या आहे त्या पूर्ण समस्या घेऊनच काम केलं पाहिजे, कारण का बेसच आहे तो. वरुड ऑरेंज सिटी म्हणून संपूर्ण देशभरात वरुड आणि मोर्शी तालुक्याची ओळख आहे आणि अशात या ठिकाणी संत्रा प्रक्रिया प्रकल्प नाही, म्हणून संत्रा उत्पादक शेतकरी असो किंवा इतर शेतकरी सर्वांवर लक्ष या निवडून येणाऱ्या नेत्यांनी दिलं पाहिजे अशी ही प्रतिक्रिया जनतेची येत आहे. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.